नमस्कार. आज शनिवार दिनांक 6 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. किरकोळ वादातून विष्णुपुरी ते काळेश्वर मार्गावर गुरुवारी रात्रीच्या वेळी अर्जुन तातेराव हंबर्डे या युवकावर धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना घडलीय. दरम्यान बिलोली ते कुंडलवाडी रोडवरून या गुन्ह्यातील 5 आरोपींना एलसीबी व ग्रामीण पोलीस पथकाने अटक केली. मार्च महिन्यात झालेल्या नांदेड जिल्हा पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेतील 15 प्रश्न खासगी कोचिंग क्लासेसच्या सराव पेपरमधून जशास तसे आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीचे अध्यक्ष बळवंत शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान सदर पेपर फुटीचे आरोप चुकीचे असून सदर व्यक्तीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलाय. नांदेड शहरातील वजीराबाद भागात एका 32 वर्षीय परिचारिकेचा व तिच्या 12 वर्षीय मुलीचा घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी घडली असून या प्रकरणी वजीराबाद पोलीस तपास करत आहेत. दरम्यान काजल विजय जाधव व मुलगी विशाखा अशी या मायलेकींची नावे असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, नीट परीक्षेचा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी व आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथे काँग्रेसचे डॉक्टर पुंडलिक आमले यांच्या पुढाकारातून बिरसा मुंडा चौक ते उपविभागीय कार्यालय परिसरात दगडधोंड्यांची पेरणी आंदोलन करण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना अतुल्य भारत पुरस्कार जाहीर झाला असून हा सन्मान 14 जून रोजी अमरावती येथे आयोजित राष्ट्रीय प्रज्ञा अलंकरण समारोह एवं संत समागम या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. दिलीप ठाकूर यांना प्राप्त होणारा हा 114वा पुरस्कार ठरणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.